दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. दोन्ही हात एकमेकांवर चोळून मूलाधार चक्रावर ठेवायचे. माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ आहे मूलाधार चक्र. जननेंद्रियांना आत ओढून घ्या. ज्या ठिकाणी तुम्हाला ताण जाणवतोय तिथे आहे आपले मूलाधार चक्र. या चक्राची अधिदेवता श्री गणेशा यांना आपल्या कल्पनेमधनं बघा. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. पृथ्वी तत्व स्वरूपामधील गणपती बाप्पा कल्पना करा आपल्याला भरभरून आज आशीर्वाद देत आहेत. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. आजचा संकष्टी चतुर्थीचा पवित्र दिवस. पृथ्वी तत्व स्वरूपामधील गणपती बाप्पांचे आपल्याला खूप आशीर्वाद मिळत आहे, ज्याद्वारे आपल्या रक्तधातूमधला प्रत्येक घटक अगदी व्यवस्थित काम करत आहे, ज्याच्यावर आधारित आहे आपल्या शरीरातला प्रत्येक स्नायू, आणि त्याच्यावर आधारित आहे आपला अस्थिधातू जो व्यवस्थित काम करत आहे. सक्षम अस्थिधातूचे खूप आभार मानायचे. पृथ्वी ग्रहाशी संबंधित असलेले मूलाधार चक्र, या पृथ्वी ग्रहाचे खूप आभार मानायचे. पृथ्वी तत्व स्वरूपामधील सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत आहे. ज्याप्रमाणे आपले विचार सक्षम झालेले आहेत त्याप्रमाणे पृथ्वी तत्व स्वरूपामध्ये आपल्याला आपली वास्तू खूप छान आहे. पृथ्वी तत्व स्वरूपामधील सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. आपले निर्णय एकदम सक्षम झालेले आहेत. मूलाधार चक्रामधील अतिशय महत्त्वाचे अवयव आपले दोन्ही पाय अगदी व्यवस्थितरित्या काम करत आहेत. त्यांचे खूप आभार मानायचे. पितृ पंधरवाडा सुरू झालेला आहे. मूलाधार चक्र म्हणजे कल्पना करा ज्याप्रमाणे झाडाची मुळं खोलवर रुतलेली असतात आणि त्या झाडाला आधार देतात, त्याप्रमाणे आपले मुळं म्हणजे आपली पिढी जी अतिशय सक्षम आहे. आपल्या पूर्वजांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपले आई बाबा, त्यांचे आई बाबा, आजी आजोबा सगळ्यांना बघण्याचा प्रयत्न करा. आपल्या फॅमिलीमध्ये ज्या व्यक्ती गेलेल्या आहेत त्यांना बघण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याशी आपले असलेले रक्ताचे नाते, आपला प्रत्येक नातेवाईक खूप महत्त्वाचा. पितरांच्या स्वरूपामध्ये असलेले आपले नातेवाईक, त्यांच्याशी आपला संबंध, ज्याप्रमाणे झाडाची मुळं खोलवर रुतून त्या वृक्षाला आधार देतात, त्याप्रमाणे आपल्या पिढीमध्ये होऊन गेलेले आपले पूर्वज, त्यांचे संस्कार आपल्यामध्ये आहेत. प्रेमाचा हा वृक्ष रक्ताच्या नात्यांनी बांधल्या गेलेला आहे. खूप आभार मानायचे पितृस्वरूपामधील आपल्या पूर्वजांचे. मनापासून त्यांना डोकं टेकवून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. त्यांच्यामुळे आपल्या शरीरातले जीन्स अगदी व्यवस्थित काम करत आहे. आता आपल्या रेकी गुरूंना बघण्याचा प्रयत्न करा. डॉक्टर मिका ओसुई, ज्यांच्यामुळे आपल्याला रेकी हे वरदान मिळालेले आहे, त्यांना बघण्याचा प्रयत्न करा. त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. त्याचबरोबर आपल्या ओसुई लिनिएजमधला प्रत्येक मास्टर जे पितरांच्या स्वरूपामध्ये, सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्याला आशीर्वाद देत आहेत, त्याच्यामध्ये आपल्या रेकीच्या ग्रेट ग्रँड मास्टर वासंतीताई अभ्यंकर,
एक पवित्र आत्मा वासंती ताईंना आज्ञाचक्रातनं बघायचे. त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. 40व्या वर्षी ज्यांना असाध्य रोग डिटेक्ट झाला, ट्रीटमेंट घेऊन त्यांनी भारतामध्ये येण्याचा निर्णय घेतला. भारतामध्ये येऊन त्यांनी जवळपास रेकीचे 30 मास्टर तयार केले आणि ज्यांचे स्वप्न की प्रत्येक घरामध्ये एक रेकी मास्टर असावा की ज्याद्वारे त्या घरातल्या प्रत्येकाला या रेकीचे आशीर्वाद मिळत राहतील. स्वतःच्या आजारपणाकडे त्यांनी दुर्लक्ष करून फक्त ध्यास घेतला या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचा, ज्याद्वारे त्यांचं आयुष्य वाढले आणि त्यांचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले. 30 रेकी मास्टर तयार करून प्रत्येक क्षणाला वासंती ताईंचे खूप आभार. सूक्ष्म स्वरूपामध्ये वासंती ताई आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद देत आहेत. वासंती ताईंचे आपण सगळेजण आभार मानत आहोत. पितरांच्या स्वरूपामध्ये असलेले सगळे रेकीचे मास्टर, आपले पूर्वज, प्रत्येकाचे खूप आभार मानायचे. पितृ अष्टक आपण आत्ता म्हणणार आहोत. खोल श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडत आधी बीजमंत्र लमचं उच्चारण करा. लम वम शम शम सम. पितरांच्या स्वरूपामध्ये असला प्रत्येक पवित्र आत्मा आपल्याला आशीर्वाद देत आहे. आपल्याद्वारे भरभरून अन्नदान, द्रव्यदान या कलियुगामध्ये होत आहे, ज्याद्वारे विविध ब्रह्मांडीय शक्तींचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. खूप आभार मानायचे आपल्या सगळ्या पितरांचे, सगळ्या रेकी गुरूंचे. जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला, पुढे वारसा हा सदा वाढविला. अशा नम्र स्मरतो त्या पितरांना, नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना. खूप आभार मानायचे आपल्या पूर्वजांचे. प्रत्येक क्षणाला हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचे. मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करत आहे. जणू पृथ्वी ग्रहाचे, गणपती बाप्पांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. आता सावकाश आपले दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा. जलतत्वरूपी पवित्र नद्या ज्या साक्षीदार आहेत अनादी कालापासून आपल्या पिढ्यांच्या, गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंद्री, नर्मदा, भीमा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या, त्यांच्या ठिकाणी असलेली धार्मिक स्थळे, ज्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी कल्पना करायची आपल्या पूर्वजांनी भेट दिलेली आहे. आपले गोत्र, त्या गोत्राचे स्मरण करायचे आहे. कोणाचे काश्यप असेल, कोणाचे भारद्वाज असेल, विविध गोत्र, त्याचे मनातल्या मनात उच्चारण करा. कल्पना करायची आपल्या पूर्वजांच्या नावाने गंगा नदी, प्रयाग ह्या ठिकाणी आपण
त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत, त्यांच्यासाठी आपण पूजा करत आहोत. त्याद्वारे आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्ती होत आहे. खूप आभार मानायचे ह्या पवित्र नद्यांचे. खोल श्वास घ्या आणि बीजमंत्रांचं उच्चारण करा. वम पवित्र नद्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. स्वाधिष्ठान चक्रामधला प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करत आहे. त्याद्वारे शरीरातली विसर्जन क्रिया व्यवस्थित सुरू आहे. इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे खूप आभार मानायचे. उत्पत्ती, स्थिती आणि लय याच्याशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र, ज्याचा संबंध आहे आपल्या आई वडिलांशी, आपल्या पूर्वजांशी, खूप आभार मानायचे. या सक्षम स्वाधिष्ठान चक्राचे, आपल्या पूर्वजांचे. इथे मान सन्मान सारा मिळाला, पुढे मार्ग तो सदा दाखविला. कृपा हीच सारी केली तयांना, नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना. खूप आभार मानायचे आपल्या पूर्वजांचे, ज्यांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. भरभरून त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. आपले आजी आजोबा, आपले नातेवाईक, त्यांना बघण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. आता सावकाश आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा. अतिशय महत्त्वाचे असलेले मणिपूर चक्र, ज्याला पितृ पंधरवाड्यामध्ये खूप महत्त्व आहे. आपल्या पूर्वजांना जे पदार्थ आवडतात, कल्पना करा. त्या तिथीला आपण ते पदार्थ त्यांना दाखवत आहोत, ज्याद्वारे काख म्हणजे कावळा, ज्याला आपल्या धर्मामध्ये अतिशय महत्त्व आहे. सूक्ष्म स्वरूपामध्ये पितृ त्या काकद्वारे ते पदार्थ घेऊन जात आहेत. खाण्यामध्ये अडकलेले ही पवित्र मनुष्य योनी, हे विविध खाण्याचे पदार्थ आपण पितरांना दाखवत आहोत. खूप आभार मानायचे ह्या पितृ पंधरवाड्याचे. या पवित्र दिवसांचे खूप आभार मानायचे. आपल्या पूर्वजांचे खूप आभार. आपल्या रेकी मास्टर्सचे खूप आभार. बीजमंत्राद्वारे राम अग्नी तत्व स्वरूपामधील सूर्यनारायणांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. त्यांचे खूप आभार मानायचे. राम लम वम पवित्र अग्नी आपण पेटवलेला आहे, जसं शेणाची गौरी. त्याच्यावर आपण आपल्या पूर्वजांचा घास टाकत आहोत. त्यांना तो मिळत आहे. त्याचबरोबर गोग्रास आपण देत आहोत. गायींना आपण घास खाऊ घालत आहोत. खूप आभार मानायचे गायींचे, त्या अग्नी देवतेचे खूप आभार मानायचे. सावकाश आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा. वायू तत्व स्वरूपामधील श्री हनुमानजी आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहेत. प्राणवायू, अपान वायू, समान वायू, व्यान वायू, उदान वायू
ज्याद्वारे शरीरातल्या विविध क्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार मानायचे सक्षम वायू तत्वाचे. साक्षात हनुमानजींचे आपल्या सगळ्यांना आशीर्वाद मिळत आहेत. त्याद्वारे वायू तत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. सक्षम हृदयाचे खूप आभार मानायचे. विविध भावनांशी संबंधित असलेले आपले हृदय, चांगल्या अंतःकरणाचे खूप आभार मानायचे. या चांगल्या अंतःकरणाने आपण आपल्या पूर्वजांना त्यांच्या आवडीचे पदार्थ दाखवलेले आहेत. गोग्रास आपण दिलेला आहे. एक कृतज्ञतेची भावना आपल्या पूर्वजांविषयी. खूप आभार मानायचे आपल्या पूर्वजांचे, सगळ्या रेकी मास्टर्सचे, वासंती ताईंचे खूप आभार. बीजमंत्रांद्वारे त्यांचा आभार मानायचे. यम यम लं वम रम प्रत्येक क्षणाला आपल्या पूर्वजांचे आभार मानायचे. मिळो सद्गती मज पितरांना, विनंती हीच माझी त्रिदेवतांना. कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना, नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना. बघा, आपल्याकडनं जे कर्म होत आहेत, अन्नदानाचे, द्रव्यदानाचे, त्याद्वारे आपल्या पूर्वजांना सद्गती मिळत आहे, मोक्ष मिळत आहे. अतिशय हुशार असलेली ही पवित्र मनुष्य योनी, या मनुष्य योनीमध्येच आपल्याला लक्षात येतंय की कुठल्या कर्मांद्वारे आपल्या पूर्वजांसाठी आपण काय करू शकत आहोत. खूप आभार मानायचे चांगल्या कर्मांचे, चांगल्या अंतःकरणाचे, श्री हनुमानजींचे. शिवतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, शिवतत्वाचे खूप आभार मानायचे. त्रिदेव म्हणजे ज्यांच्यामध्ये आहे ते दत्तगुरु महाराज, त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा. आकाश तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार झालेले आहेत, त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे. खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे. प्रत्येक कर्म आपण एकही क्षण वाया न घालवता अगदी विचारपूर्वक करत आहोत. प्रत्येक कर्माचे खूप आभार मानायचे. आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त लिहून ठेवत आहे. खूप खूप आभार आपल्या रेकी गुरूंचे, आध्यात्मिक गुरूंचे, पितरांच्या स्वरूपामधील आपल्या फॅमिलीमधल्या प्रत्येकाचे खूप आभार. बीजमंत्रांद्वारे आपण आभार मानत आहोत. हम लं वम रम यम
जोडून कर हे विनंती तयांना, अग्नी वरुण वायू आदी देवतांना, सदा साह्य देवोनी उद्धरी पितरांना, नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना. बघा, पंचतत्वाच्या स्वरूपामध्ये असलेली ही पवित्र मनुष्य योनी, या पंचतत्वांच्या आधारावर आपण आपल्या पूर्वजांसाठी प्रत्येक कर्म करत आहोत. या 15 दिवसामध्ये खूप आभार मानायचे. ह्या पवित्र 15 दिवसांचे कळत न कळत जर आपण कोणाला दुखावले असेल, आपल्या पितरांना, त्यांची माफी आपण मागत आहोत. प्रत्येक क्षणाला त्यांची माफी मागून आभार मानायचे. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या आणि सावकाश आपले दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा. या पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले हे चक्र, पवित्र आत्म्याद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. सगळ्या गुरूंचे स्थान असलेले हे आज्ञाचक्र, सगळ्या रेकी गुरूंना बघण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. वासंती ताईंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. वासंती ताईंचे खूप आभार. सगळ्या पितरांचे खूप खूप आभार. बीजाक्षर ओम द्वारे वसुरुद्रदित्य स्वरूप पितरांना, सप्तगोत्रे एकोत्तर शतादी कुलांना, मुक्तिमार्ग द्यावा उद्धरून त्यांना, नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना. खूप आभार आपल्या पूर्वजांचे. प्रत्येक क्षणाला इथला प्रत्येक सक्षम अवयव आपला व्यवस्थित काम करत आहे. आज्ञाचक्रामधली महत्वाची ग्रंथी पिनियल ग्लँड अगदी व्यवस्थित काम करत आहे. विविध इंट्युशन्स आपल्याला होत आहेत. सगळे चांगलेच संकेत आपल्याला मिळत आहेत. या पिनियल ग्लँडचे खूप आभार मानायचे. आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. या सक्षम देहाचे खूप आभार मानायचे, ज्यांच्यामुळे आपल्याला हा देह प्राप्त झालेला आहे. त्या आपल्या पूर्वजांचे खूप आभार मानायचे. सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. या ब्रह्मांडातील दिव्य शक्तींशी आपण एकरूप होत आहोत. या ब्रह्मांडाशी संबंधित असलेले सहस्त्रहार चक्र पूर्ण लक्ष टाळूच्या मध्यस्थानी घेऊन या, जिथून भरभरून ही वैश्विक शक्ती, चैतन्यरूपी ऊर्जा आतमध्ये येते. आपल्या पूर्ण शरीराला ही शक्ती मिळत आहे. आपली आंतरिक ऊर्जा वाढलेली आहे. त्याचबरोबर आपल्या पूर्वजांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. सगळ्या रेकी गुरूंचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. वासंती ताईंचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार. ओम द्वारे करुणी सिद्धता भोजनाची तयांना, पक्वान्य आवडीने बनून नाना, सदा तृप्ती हो जोडीकरांना, नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना. मनोभावे पूजोनी तिला,
यवाने विप्रास देऊन दक्षिणा त्वरेने, आशीष द्या हो आम्हा सकलांना, नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना. सदा स्मृती राहो आपुलीच आम्हा, न्यून काही राहता माफी कराना, गोड मानून घ्यावे सेवा व्रतांना, नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना. खूप आभार आपल्या पूर्वजांचे, आपल्या पितरांचे, आपल्या रेकी गुरूंचे. ओम द्वारे. सावकाश दोन्ही मेंदूंवर हात ठेवा. दोन्ही सक्षम मेंदू अगदी व्यवस्थित काम करत आहेत. त्या भगवंताचे आता खूप आभार मानायचे, ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला हा सक्षम देह मिळालेला आहे, चांगली बुद्धिमत्ता मिळालेली आहे. सातत्याने जेव्हा चांगले विचार आपण करत असतो, त्याद्वारे ह्या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचा आशीर्वाद सगळ्यात अगोदर आपल्याला मिळायला लागतात. आपल्याद्वारे कुटुंबातील प्रत्येकाचे कल्याण होत आहे. रेकी ज्याच्यामध्ये आहे कार्मिक चिन्ह, त्याद्वारे आपली कर्म सगळी चांगली होत आहेत. त्या कर्मामधलेच एक महत्त्वाचे कर्म म्हणजे आपल्या पितरांतर्फे आपल्याला ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी आपण करत आहोत. खूप आभार मानायचे ह्या पितृ पंधरवाड्याचे, प्रत्येक दिवसाचे. आज्ञाचक्रामधनं काख म्हणजे कावळ्याला बघण्याचा प्रयत्न करा. त्याला मनापासून नमस्कार करायचा आहे. या 15 दिवसामध्ये अतिशय महत्त्व असलेला हा पक्षी, त्या पक्षाचे खूप आभार मानायचे. बऱ्याच ठिकाणी हा कावळा शिवत नाही, सूक्ष्म स्वरूपामध्ये जणू तो पितरांशी जोडलेला आहे. खूप आभार मानायचे काकचे. ओम द्वारे. सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासनं मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघायचे. परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ रेखीच्या प्रकाशामध्ये स्वतःला बघायचे. परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. खूप आभार मानायचे या पितृ पंधरवड्यातल्या प्रत्येक दिवसाचे, या क्षणाचे. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. सगळ्या पितरांचे, पितरांच्या स्वरूपामधील असलेल्या आपल्या पूर्वजांचे, आपल्या रेकी गुरूंचे, डॉक्टर मिका ओसवे, वासंतीताई यांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहे. शिवशक्तीचे खूप आभार मानायचे. दत्तगुरु महाराजांचे खूप आभार. श्री शिवाय नमस्तुभ्यं. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. वैश्विक शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे.